नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी म्हणजे झणझणीत असं वांग्याचं भरीत। भरीत तर सगळ्यांनाच आवडत असेल। चला तर मग त्यासाठी काय काय घेतलं ते बघूया। इथे मी 2 असे काळे वांगे घेतलेले आहेत। याचं भरीत खायला खूप छान लागतं। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 टमाटर, 2 कांदे, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि इथे माझ्याकडे वाटाणे होते तर मी वाटाणे सुद्धा घेतलेले आहे। तुमच्याकडे नसेल नाही टाकले तरी चालेल। इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे सर्वात आधी या वांग्याला असं सुरीने आपल्याला असं होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे जे वांगा आहे आपलं ते आतपर्यंत छान शिजेल। हे बघा, या वांग्यांना मी छान असे होल करून घेतलेले आहे। आता याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे जे वांगा आहे ते छान असं भाजलं जाईल। आता हे वांगे आपण भाजून घेऊ। माझ्याकडे ही जाळी आहे, ही जाळी मी यामध्ये ठेवून घेतलेली आहे। आता यावर आपले वांगे ठेवून घेऊ आणि दोन्ही साइडनी छान आपल्याला अलटी पलटी करून हे भाजून घ्यायचे आहे। दोन्ही वांगे इथे छान मी अशी अलटी पलटी करून भाजून घेतलेले आहे। आता हे काढून घेऊ आणि थंड करून घेऊ, नंतर याचे साल काढून घेऊ। इथे मी दोन्ही वांगे छान थंड करून घेतलेले आहे। आता याचे साल काढून घेऊ आपण। हे बघा किती अलगद असं साल निघत आहे। इथे दोन्ही वांगे छान असे साल काढून घेतलेले आहे। आता याचं मधातनं कट करू आणि व्यवस्थित बघू यामध्ये काही अड्या वगैरे असं काही आहे नाही ना। बघा वांगे व्यवस्थित आहे, काहीच नाही आतमध्ये, शिजले सुद्धा छान आहे। आता याला आपण असं चाकूने बारीक करून घेऊ। त्याला आपल्या वांग्याच्या भरीताला छान अशी फोडणी देऊन घेऊ। मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ, हिरवी मिरची, कांदा, लसूण टाकून घेऊ, चणे टाकून घेऊ, धने पावडर, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, यामध्ये टमाटर टाकून घेऊ। टमाटर छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। बघा आपलं टमाटर इथे छान शिजलेलं आहे। आता यामध्ये भाजलेलं जे वांग आहे ते टाकून घेऊ, छान असं यामध्ये मिक्स करून घेऊ। हे सगळं मी मिक्स करून घेतलंय। झाकण ठेवून याला आता आपण थोडा वेळ शिजवून घेऊ। बघा आपलं गरमागरम असं झणझणीत भरीत तयार आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, हे सगळं मिक्स करून घेऊ। आपलं वांग्याचं भरीत इथे रेडी आहे। आपण हे सर्व करून घेऊ। बघा आपलं गरमागरम असं वांग्याचं भरीत इथे रेडी आहे। तुम्ही हे भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। मी इथे पोळी बरोबर सर्व केलेला आहे। एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नव्या रेसिपीज मध्ये। धन्यवाद।